कसं आहे, तुमच्यापेक्षा मी काय ज्ञानाने भारी नाही, वयाने भारी नाही. कुठेतरी चिंतन व्हावं, कुठेतरी मनन व्हावं, कुठेतरी मनन व्हावं, या उद्देशानं हा विषय ठरला होता. विषय म्हणजे काय हेच आणखी तुम्हाला कळालेला नाही. अहो, भक्तांना कशी भक्ती केली, कोणत्या भक्तांना कशी भक्ती केली हे तुम्ही सांगा किंवा मी सांगतोय. गुरुने कसं गुरुत्व दाखवलं तुम्ही सांगा किंवा मी सांगतो. हे दोन बाजू सरळ सरळ महाराज. किती भक्त, कोणते भक्त, गुरु कोणते, कोणता गुरु करावे. आज माझ्या विषयाला आलेली बाजू मी गुरुची आहे की भक्ताची होती, माझा ठामपणे माझा होता, मी जपत राहील. प्रमाण एक देईल तिथे 10 देईल, तुम्ही त्या ठिकाणी मना धरा. पण तुम्ही आपलेच घरानं लावायला आपण तुम्हाला मेन मुळात वस्तू हे काय विषय आहे हेच कळाला नाही. कारण का भक्तांचे प्रमाण, कारण कसं आहे, तुम्ही वडील आहात पण पहिले तुम्ही सांगून गेल्या हे भजनी म्हणून समोरचं सकाळी 11 वाजता देगावमध्ये आहे. पण आज खरोखर वडीलपणाचा मान माझा आहे. वाटली मी केला विचारायचं तुम्हाला आहे. कारण तुम्ही लहान आहात आज. का कशामुळे तर तुम्ही नंतर आल्यामुळे, वयाने तुम्ही मोठे आहात. पाटील या याच्यानं भक्ताचं भक्तत्व श्रेष्ठ कसं श्रेष्ठ बाबा, त्याने नामचिंतन कशा पद्धतीने केलं आणि आपलं भक्तत्व कसं श्रेष्ठ दाखवलं हे तुम्हाला सांगायचं होतं. किंवा भक्ताला कारण केलं हे सांगायचं होतं. तर तुम्ही दुसरीकडे घेऊन चला का मामा, बरोबर आहे की नाही. हे तत्व आहे. कारण का आपल्याला वादाचा विषय, वाद अजिबात होईना. कारण का तर याला डोक्याला बघावं लागते. प्रमाण सांगते मास्तर, भजनाची रूपरेषा ही होय, चिंतन होय, नमन आहे. तुम्हाला माझ्यासारख्या कालच्या पोरांना सांगून येतात दिली आणि उभं कोणी करतो उभ्याच्या खायला गेले आपल्या छोट्याशा घरामध्ये हे नको आहे म्हणून. कारण कसं आहे, तुमची विचारसरणी खूप मोठी आहे. कारण का तुम्ही आजचे नाही आहात, बरेच दिवस झाले. कारण तुमच्या मागे मी काही दिवस टाळ वाजलेला आहे. तुमच्या मागे मी काही दिवस टाळ वाजलेला आहे. कारण का आपल्या भंगावर तुमचं भजन कोणासोबत तरी होतं माझ्या लक्षात नाही. इंद्रा पाटील आणि मी कंप्लीट 10 वाजता गाडीवर आमच्या गावातून आली त्यांच्यासाठी काय वाजण्यासाठी बोलायला आणि आलो होतो. कारण मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. कुठेतरी तुमच्या योगानं मला चिंतन व्हावं, मनन व्हावं, नमन व्हावं या उद्देशाने हा विषय केला. माझ्याकरता कुठलाच राग द्वेष कुठलेच काही नाही महाराज. कारण काय आहे, आज आमच्या मातोश्रीचा निवडणुकीचा प्रवास संपला आणि त्रैलोकीचा प्रवास कुठेतरी सुखकर व्हावा, त्रैलोकीचा प्रवास कुठेतरी सुखकर व्हावा आणि दत्तप्रभूच्या चरणी जागा मिळाली. त्या मातोश्रीचा नामाची कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये हा विषय होता. असे ज्याच्या बुद्धीला मी पहिले सांगून गेलो, आपल्याला नायगाव वजन 50 किलोचं आणलं 50 किलो आणता येईल, 25 किलोचं आणलं 25 किलो आणता येईल. जेवढं वजन उचल तेवढं आणता येईल. आता त्याला वजन उचल नाही त्याला मी काय करणार नाही, माझा काही दोष नाही त्याच्यात. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणाल्या आम्हाला
लबाड बोलते पण हातीलाच कसं बोलला की महाराज खरोखर इमानदारच्या सांगतो त्याचं प्रेमच वेगळं हो. प्रेमानं माणूस कुठलाही पकडतो महाराज, आपली कुठंतरी वृत्ती पाहिजे. कारण का तर त्या माणसाला आपल्याकडे आणण्याची आपल्याला क्षमता पाहिजे, तर ते माणूस आपल्यासाठी कुठूनही येते हे माझं ठाम मत आहे. म्हणून जन्म कसा आहे महाराज, दुःखाचा डोंगर आहे, सुखाचा सागर आहे. हा जन्मवरती प्रत्येकाला, प्रत्येक जीवाला हा जन्म मरण लागलेला आहे. म्हणून कधी करता काय सांगतो, जास्तीचं काही बोलणार नाही. तुमच्यापेक्षा मी काही जास्त अनुभवी नाही. कालचं एका ठिकाणी म्हणतात कालचं कोल्यानं हुरको नेलं, अशी माझी गत आहे. म्हणून कधी करता काय सांगतो,